सकाळी पप्पांचा फोन आला आणि पप्पा मला म्हटलीत की बाळा शेतात जायचं, चल जरा जाऊया. लागवड म्हणायचं हे मला शेतात नेऊन टाकायचं होतं. मला आता जिमला जाऊन चालत नाही, असं 50 किलोचं पोतं सहज उचलायला लागतं. 50 किलोचं पोतं उचलप चप्पल काढलं, कारण की मी शेतात जाताना चप्पल काव घालत नाही. जरासं पुढे गेला आणि इथं मला टाकायचं होतं. परत हाय त्या जागेला आलो, कारण की पप्पा पण आलती. अजून कधी 4 ते 5 पोती होती. पहिल्यांदा पप्पांना घालून दिलो, त्यानंतर मग मी पण घेतलो. गाडीचं स्टँड लावलं नव्हतं म्हणून असंच कधी पोतं घेतलं आणि कधी बरोबर गाडी पाठीवर स्टँडवर लावून घेतलो. तसंच खांद्यावर पोत होतं, त्याच्या सकट कधी कॅमेरा पण घ्यायचं होतं मला. ते जणांना वाटणार की इथले ते टाकायचं, इथले तरी तुम्ही अंतर्भाग केवढ्या लांब जाऊन मी टाकालोय पोती 50-50 किलोची. पण 1 ते 2 टाकलीत, बाकी सगळे मिस टाकलोय. टाकलं त्यात अडचण पण काही, कारण की वडिलाच नाही म्हणतात आपण करणार नाही तर कोण करणार. हे लास्टचं पोत आहे बघा, मी टाकालोय. कवा नीट काम झाले असं नाहीच. आता परत मला इकडं आणि पाठीमागे ठेवायला लागेल. पप्पा यायच्या अगोदर पहिल्यांदा मी असं पोती जरा पुढे येऊन ठेवलेलो, ते मला परत पाठीमा आणून ठेवायचं होतं. एका हातात कॅमेरा घेऊन तुम्हाला उडी मारता येते की नाही सांगा. असलं तर कमेंट मध्ये करून सांगा. आता ते झाल्यानंतर हे सगळं कधी मिक्स करण्यासाठी एक मला कागद आणायचा होता. आपल्या ऍक्टिव्हा घेतल्याने लगेच गेलो की आपल्या मळ्यात आणि कागद घेतला आणि हाय तिथे ठेवलं लगेच. दुपारी आले तेवढे आब्या मला फोन केला, भावा जरा चल साईडवर जायचंय माझ्या. मला तर माहिती आहे आबी आपला सिव्हिल इंजिनियर आहे, त्यामुळे तिची साईड चालू आहे ठिकाणी. साईड चेक करण्यासाठी कायम आम्ही जात असतो सारखं. त्यात काय तुम्ही असा विचार करणार असायला पाहिजे आपण नुसतं मोठं व्हायला पाहिजे, आपल्याबरोबर आपले मित्र पण मोठे व्हायला पाहिजेत.